दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं। साईबाबा संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या। हत्येचं कारण अस्पष्ट। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर वराह जयंती सुरू करू। मंत्री नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य। तर लव जिहादची नाटकं बंद झाली नाही तर एकेकाला तुरुंगात डांबू। राणेंचा इशारा। वसंत पंचमीनिमित्त महाकुंभमध्ये आज तिसरं अमृत स्नान। कोट्यावधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल। गंगा तीरी अनेक आखाड्यांच्या साधू महंतांची मांदियाळी। प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दुसऱ्या अमृत स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू। वकील विशाल तिवारींची जनहित याचिका। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा। वक्फ विधेयक दुरुस्ती संदर्भातील जेपीसीचा अहवाल लोकसभेत सादर होणार। तर महाकुंभच्या चेंगराचेंगरीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। पृथ्वीराज मोहोळने पटकावली मानाची गदा। महेंद्र गायकवाडने कुस्ती अर्धवट सोडल्याने मोहोळला ठरवलं विजयी। गादी विभागातील निकालावरून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत गोंधळ। निकालावर आक्षेप घेत शिवराज राक्षेनं पंचाला मारली लाथ। पाठ टेकली नसल्याचा दावा करत शिवराज राक्ष आक्रमक। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 158 रुग्ण। आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू। सर्वाधिक 114 रुग्ण पुण्यात। पुण्यातील 64,000 घरांमध्ये सर्वेक्षण। मुंबई विमानतळावर कोकेन तस्करी करणाऱ्या 24 वर्षीय ब्राझिलियन नागरिकाला अटक। 1 किलो 649 ग्रॅम कोकेन जप्त। सीमा शुल्क विभागाची कारवाई। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय। इंग्लंडचा तब्बल 150 धावांनी केला दारुण पराभव। अभिषेक शर्माची विक्रमी खेळी। Thank you.